नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जालियनवाला बाग हत्याकांड या पॉईंटबद्दल प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहोत, जे की MPSC म्हणा, तसेच सरळ सेवा भरती, आरोग्य विभाग, ग्रामसेवक यासारख्या परीक्षांमध्ये विचारू जाऊ शकतात. तर बघा, जालियनवाला बाग हत्याकांड संपूर्ण माहिती. पहिला प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे की जालियनवाला बाग हत्याकांड हा 13 एप्रिल 1919 रोजी झाला होता. जालियनवाला बाग हत्याकांड हा 13 एप्रिल 1919 रोजी झाला होता. पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग कोठे स्थित आहे? जालियनवाला बाग हे अमृतसर येथे स्थित आहे. तर जालियनवाला बाग हे अमृतसर येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3, जालियनवाला बाग हत्याकांड कोणी केला होता? तर जालियनवाला बाग हत्याकांड हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हणजे जनरल डायर याने केला होता. जनरल डायर हा ब्रिटिश अधिकाऱ्याने जालियनवाला बाग हत्याकांड केला होता. तर सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला? हा एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की या हत्याकांडाचा बदला सरदार उधम सिंह यांनी घेतला होता. सरदार उधम सिंह यांनी घेतला होता. प्रश्न क्रमांक 5, जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणत्या साली घेण्यात आला होता? तर या हत्याकांडाचा बदला सरदार उधम सिंह यांनी 1940 मध्ये या हत्याकांडाचा बदला घेतला. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जालियनवाला बाग या हत्याकांडाचा बदला 1940 साली घेण्यात आला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या कायद्यामुळे झाला होता? तर हा हत्याकांड रॉलेट या कायद्यामुळे झाला होता. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7,
जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये किती भारतीय लोकांचा मृत्यू झाला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या हत्याकांडमध्ये एकूण 379 भारतीय लोकांचा, म्हणजे यामध्ये स्त्री, पुरुष तसेच लहान मुले असे मिळून 379 भारतीय निशस्त्र लोकांचा मृत्यू झाला. तसेच यामध्ये 1200 भारतीय जखमी झाले होते. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला खूप फायदा होईल तुमच्या एक्झामसाठी. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये एकूण किती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या? प्रश्न क्रमांक 8. तर या हत्याकांडामध्ये एकूण 1600 गोळ्या जनरल डायरने भारतीय लोकांवर झाडल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जालियनवाला बाग हत्याकांड याविषयी महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघितलेली आहेत. तर पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.